गौस उर्फ बबलू सय्यद, संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे, चेअरमन रिकव्हरी कमिटी, जैनुद्दीन पटेल रावणगावकर, शिवसेना जिल्हा प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक आघाडी, नांदेड। ताज्या घडामोडी व रोखठोक बातम्यांसाठी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सरजेखान, मोबाईल नंबर 9503293636, 444वा उर्स शरीफ कव्वाली प्रोग्राम बरोज शनिचर 9 मार्च 2024 शाम 7 बजे। जसनी कव्वाली बरोज इतवार 10 मार्च 2024 शाम 7 बजे। खादिम जय कुमार एम राघवाचारी जय भाई मुकाम सोलापुर रोड बंगला नंबर 1 फुल गेट पेट्रोल पंप के नजदीक कॅम्प पुणे 40। शहरात आणि ग्रामीण भागात सावकारकी फफावत चालली आहे। यावर कारवाई करण्याचा अंकुश राहत नसल्याचे दिसून येते। काही जण घरच्या गरजांसाठी किंवा औषधोपचार, मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी सावकाराकडून व्याजाने पैसे घेत असतो। पण काही सावकार याचा गैरफायदा घेऊन व्याज मुद्दल देऊन ही व्याजाला चटकावलेल्या सावकार कर्जदाराचे जगणे मुश्किल करून टाकत आहेत। पैशासाठी तगादा लावणे, सारखा फोन करून त्रास देणे, तर काही वेळा मारहाणीचा प्रकारही घडलेला आहे। पण कर्जदार अब्रूला भिवून तक्रार करीत नाही। जर तक्रार केलीच तर गंभीरपणे याची दखल घेत नाहीत। म्हणूनच आत्महत्या हत्याशिवाय कर्जदारापुढे पर्याय नसतो। याच कारणातून कितीतरी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे घटना घडल्या आहेत। त्यांच्या घरच्यांना अजून तरी न्याय मिळाल्याचे उदाहरण नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे। गुरुवारी असाच प्रसंग रिक्षा चालकाच्या कुटुंबाने अनुभवला। म्हाडा कॉलनीत राहणारा सावकाराकडून फुलेवाडी परिसरातील शाहू चौकात राहणारा अमित उदयकुमार पाटील यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले होते। त्या कर्जाच्या बदल्यात रिक्षा ओढून नेल्यामुळे त्याने आत्महत्येचे पाऊल टाकलं आणि संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं। त्याच्या पत्नीने अस्मिता पाटील यांनी संबंधित सावकाराविरोधात फिर्याद दाखल केली। पोलिसांनी सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला, पण त्या कुटुंबाला कितपत न्याय मिळतो त्याच्यावर अवलंबून असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे। जर खरोखरच कारवाई करणाऱ्या यंत्रणेला या घटना रोखायच्या असतील तर अशा त्रास देणाऱ्या सावकाराकडून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे, जेणेकरून कोणताही सावकार कर्जदाराला त्रास देणार नाही। तसेच काही कर्जदारांचे सावकारांकडे चेकबुक, कोरे स्टॅम्प पेपर, बँकेचे सेव्हिंग्ज पासबुक, संबंधित ATM कार्ड दिलेले असते, त्याचीही कर्जदाराला भीती असते। कारवाई करणारे म्हणतात भिवू नका, तक्रार द्या, पण त्या तक्रारीवर कारवाई होण्याऐवजी नंतर कर्जदाराला सावकारापुढे सामोरे जावे लागते। तरी अमित सारख्या कर्जदाराच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर समाजातील असलेली सावकारकी पूर्ण मोडीत काढली पाहिजे, तरच कुठेतरी अशा घटनांना आळा बसेल। प्रेस मीडिया लाईव्हसाठी कोल्हापूर येथून मुरलीधर कांबळे।